त्या बैलगाडा क्षेत्रात 3-4 वर्षापासून कसं बघता बरं, फ्युचर कसं बघता? 2 वर्ष झाले. काय याच्यात लबाडी खूप आहे. पुढे 2-2 दिवस घालायची म्हणजे एवढं त्यांनी चिकाटीने सगळं कमवलेलं आहे. ते टिकवलं तुम्ही? हा, टिकवलं. आणि मला अक्षरशः जेव्हा मी 11वी-12वीत गेलो ना, मला बसचा पास म्हणजे एकदम ग्राउंड लेवल पासून तयार करत आणलं त्यांनी. बसने जायचं, गाडी घरी असली ना ते. व्यतिरिक्त बैलगाडा क्षेत्रात ताईंचं डोकं आहे का? नाही, ते त्याला विरोध आहे सगळ्या घराचा. आणि काय मला वैयक्तिक असं आहे की आणि ह्याच्यात जी मोठी बैल घ्यायची जी धंदा खोलून बसलीच पाहिजे. पण आता मी 1 कोटीची गाडी घेतली, आता मी त्याची भाडे नाही दिली पाहिजे. प्रसिद्ध बैलगाडा मालक नको, आदर्श बैलगाडा मालक. ज्यावेळेस एखादा मोठा गाडा मारायचा त्यावेळेस तो खरेदी करतो. समजा 10 लाखाची खरेदी झाली एखाद्या बैलाची, तर त्या 10 लाखाची भरपाई तुम्हाला वायती द्यावं लागली दादा? हा, लागली ना त्याला. आदतला वाईट द्यायला लागली. बैल पळून सुद्धा त्या लोकांनी ऐकली. काय नाही म्हणलं, मामा माझ्या गावच्या बाजूचं मैदान आहे, त्यांना 2-2, 3-3 लाख वायदी आली आणि आपल्या कोणी 1 रुपया नाही घेतला त्या माणसाने. तसा बैल दिला, गाडी लॉबी झाली, कशी गेली ते नाही का, एका शब्दाने काय. हा, येडी आहेत लोक ही 40-50 लाखाचा बैल घेतली. बरोबर. एक कमी किमतीचा छोटा कोठ्यावरती बघितला आपण तर तरुण मुलं कमी आणि वयस्कर माणसं जास्त. काय कारण? मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे पृथ्वीदादांच्या गोठ्यावरती. पृथ्वीदादा खुटवड बऱ्याच लोकांना परिचित असतील. आपल्या आवडत्या बैजाचे मालक पृथ्वीदादा खुटवड यांच्या गोठ्यावरती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे शहरामध्ये फुरसुंगीमध्ये आपण आहे. आणि दादांचा गोठा, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी दादांचा गोठा, दादांचा परिचय, दादांचा इतिहास आणि दादांचा संपूर्ण प्रवास या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आणि विशेष आवर्जून ही मुलाखत संपूर्ण बघा, कारण की एका 26 वर्षाच्या तरुण उद्योजकाने जे साम्राज्य उभं केलेलं आहे ते साम्राज्य या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण की आज पुण्यासारख्या ठिकाणी एक हातभर जागा घ्यायचं म्हटलं तर कित्येक पैसे मोजावं लागतात. पण या तरुण उद्योजकाने जे या पुणे शहरामध्ये साम्राज्य उभं केलेलं आहे ते साम्राज्य बघणं तुमच्यासाठी एक उत्सुकतेचं असेल आणि तुमच्यासाठी प्रेरणादायी असेल. आणि त्यासोबतच दादांचा बैजा तर तुम्ही बघताच आहे, अधूनमधून बैजा पळतो. पण त्या व्यतिरिक्त दादांच्या गोठ्यावरती जे बैल आहेत, मग ते मानाचे बैल आहे, त्यामध्ये खिल्लार बैल आवर्जून तुम्हाला 6 बैल आपल्याला बघायला मिळतील. आणि त्या 6ही बैलांना या दादांच्या गोठ्यावरती मान मिळतो. माऊलींच्या दिंडीमध्ये रथासाठी त्या बैलांचा वापर झालेला आहे. आता नुकतंच आपल्याला माहिती आहे की दगडूशेठ हलवाई या गणपतीचं त्या ठिकाणी विसर्जनाचा मोठी भव्य दिव्य मिरवणूक ही पुणे जिल्ह्यामध्ये निघते, पुणे शहरामध्ये निघते. आणि याच मिरवणुकीचा विसर्जनाचा मान दादांच्या त्या खिल्लार बैलांना मिळालेला आहे. त्याच्यामुळं किती भाग्यवंत आहे दादा की दादांच्या गोठ्यावरती जे नंदी, त्या नंदींना या माऊलींच्या पालखीचा मान मिळाला. त्या नंदींना आज दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा मान मिळाला. आणि बैल बघा, बैल बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की असे बैल आपण तुरळक एखाद्या ठिकाणी बघू, पण हे बैल आज तागायत मी तरी बघितले नव्हते. व्हिडिओच्या माध्यमातून बघत आलो. पण इतकी मोठी शरीरयष्टी आणि जर तुम्ही त्याची पूर्ण जर लेंथ म्हणजे उभी जर बाजू मोजली तर साधारण एक 15 ते 16 फुटाचा तो पूर्ण भाग असेल. म्हणजे शिंगापासून तर पायाच्या नखापर्यंत इतकी मोठी तिची साईज आहे. तर आपण दादाला भेटूया, दादांच्या गोठ्यावरती आहे आणि दादांकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेऊ आपण. बैलांचा प्रवास तर आहे, पण त्यापेक्षाही दादांचा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. एका तरुण उद्योजकाचा प्रवास जाणणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि ही जी मुलाखत होती एक गाडा मालक म्हणून होत नाही, तर ही मुलाखत होती एक उद्योजक, एक व्यावसायिक, एक तरुण कशी भरारी घेतो हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघणं महत्त्वाचं आहे. दादा नमस्कार. प्रथम जय शिवराय दादा. आणि तुमचं अभिनंदन, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन की मानाचं जे दगडूशेठ हलवाईचं जो मान आहे, विसर्जनाची जी मिरवणूक निघते त्या मिरवणुकीत आपल्या नंदीची त्या ठिकाणी निवड झाली. खूप खूप धन्यवाद. आणि तेच उद्दिष्ट म्हणजे ठेवून आज गोठ्यावरती ते निमित्त 2-3 महिने चाललेले सँडी भाऊ येणार होते.
नेमकं आज आलं ते जुळून सगळंच. पण मित्रांनो आवर्जून सांगतो, या फुरसुंगी गावामध्ये, म्हणजे गावच म्हणता येईल, जुनं गाव पण आज शहराला खेटून आहे, त्याच्यामुळे आज एक मोठी वसाहत या ठिकाणी निर्माण झाली आहे. पण इथं आल्याच्या नंतर कळालं की गोठा कसा असावा, आणि त्या फक्त गोठा असावा तितकाच नाही, या गोठ्यामधलं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या नियोजनात कुठलीच कमी तुम्हाला दिसणार नाही. या ठिकाणी तुम्हाला कचरा, काडी या गोष्टी तुम्हाला आढळणार नाही. त्या बैलांची निगा कशी ठेवण्यात येते हे सगळं, हां, हे पाचट वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो पुढं. दादा पहिले ही जागा दाखवा, थोडंसं सस्पेन्स राहू देऊ, आपण बैल नंतर दाखवू, कारण की खिल्लार बैल पण महत्त्वाचे. आणि त्याच्यासोबत दादांच्या गोठ्यावरती हे जे आहे, आता याच्यात अजून काय काय विशेष आहे हे सगळं दाखवतो. ही ब्लड लाईनची गाई आहे, ही घरी मी तयार झालेली आहे. एक काम्या म्हणून बुल्ले, त्याची मुलगी आहे ही. बर, ही आता 24 महिन्याची झाली, म्हणजे 2 वर्षाची. दूध किती गाई देतात आता? हे खिलार गाई आहेत, ह्या सगळ्या ब्लड लाईन मधल्या गाई आहेत. बर, ही एक जुनी वंशावळ आहे, कर्नाटकमध्ये जालिंदर चव्हाण म्हणून त्यांच्या बुलची गाई आहे. बर, ही सिद्धापूर खान म्हणून फेमस आहे. बसून तुमच्या गोठ्यावर आहे? अजून 2 गाई आहेत त्या लागवडीसाठी बाहेर आहेत. आता ह्यांना 2-2, 3-3, 4-4 वर्ष झालेले आहेत. ही जो तिकोंडी राजा म्हणून बोलले ना, त्याची सक्की बहिणी, म्हणजे जो कोडनूरचा सोन्या होता ना, त्याची मुलगी. आता यांचा प्रवास नेमकं हे तुमच्याकडे कसं आलं? हे मी स्वतः जाऊन शेतकऱ्याकडून घेतलेले आहेत. बरं, हे विचारू आवर्जून. ही जुनी वंशावळ. हा छंद का बैलगाडा क्षेत्रात आपण आजपर्यंत मुलाखती घेतल्या, बैल बघितले, ते बैल गुलालात राहो नाही राहो पण गाडा मालक सांभाळतोय, आणि तो त्याचा एक छंद आहे. पण इथं एक आगळा वेगळा छंद आहे मित्रांनो, आणि छंद कसा असावा हे दादाकडनं शिकावं. ह्या म्हशी आहेत आपल्या घरी दूध खायला वगैरे, 4 म्हशी. तर आपलं गडी वगैरे माणसं त्यांना आपण दूध देतो. बर, आपलं पौष्टिक दूध खायला भेटतं, घरचं दूध, त्याच्यामुळे घरी म्हशी ठेवलेल्या आहेत. एक छोटी गाय कुठे आहे? ती चरायला गेली पलीकडे. ती पण घेऊ आपण पुढे. गाय दाखवतो तशी, पण किती रुपयाची गाय म्हटली दादा तुम्ही तशी? म्हणजे पुंगनूर म्हणून जाते. पुंगनूर, हा, ही कर्नाटक केरळ बाउंड्रीला भेटती. ती मला ऍक्च्युली माझा वाढदिवसाला गिफ्ट आली आहे. बर, पण मी जेव्हा चौकशी केली, त्या गायची किंमत साधारण 4 ते 4.5 लाख रुपये किंमत आहे. गाय बघाल ना मित्रांनो, ती इतकीच गाय, हा, म्हणजे ही पण साईज मोठी झाली. हो, इतकीच गाय, आणि ती गाभण आहे. मिनिचर आहे ती. हो, गाभण आहे. आता गाभण आहे मित्रांनो. म्हणजे आता नरेंद्र मोदींचे जे फोटो आलते पार्लमेंटच्या बाहेरचे, जे गार्डन मध्ये, त्याच्यामध्ये बघा ती गाय दिसते, ती ब्रीड आहे ती. चला मेन धावण दाखवा, मेन दाखवा, जे ज्याच्यासाठी हा अट्टहास होता, ज्याच्यासाठी ही मुलाखत महत्वाची होती, ते दाखवा. बैल किती दादा खिल्लार आता? ही 5 आहे तिथं, 2 शेतात आहेत. आता यांचे नावासह यांचा परिचय. हो, हा सोन्या म्हणून आहे. बर, हा कर्नाटक राज्यात सगळ्यात मोठं प्रदर्शन झालं होतं बिदरला, तिथं हा चॅम्पियन झालेला आहे. चॅम्पियन झाले? हा, म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये जे प्रदर्शन होतात ना, तिथं चॅम्पियन झालाय. तिथं चॅम्पियन होऊन त्याच्या माऊलींची पालखी ओढून झालेली, तो मानकरी राहिलेला आहे. दगडूशेठ गणपतीला झालेला आहे मानकरी. हा सोन्या आहे आमचा. मित्रांनो, बैल किती मोठा आहे बघा, त्याचे शिंग बघा, म्हणजे 3-3, 4-4 फूट शिंग असेल दादा. आणि बिलकुल एकदम शांत उभा आहे, ॲग्रेसिव्ह नाही कुठल्याच पद्धतीचा. त्याला हात लावा तुम्ही, पण नको, मला त्याला बघितल्याच्या नंतरच भीती वाटते, पण कुठल्याच पद्धतीचा ॲग्रेसिव्हपणा त्याच्यात नाही, एकदम शांत. आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे पालखीला म्हणजे त्याचं जी धस्ती म्हणतो आपण, थांबायची, कानाची ठेवण बघा, त्याचं कंटिन्यू लक्ष, असं तीक्ष्ण नजर आहे त्याची. बरोबर, तर आपण काय बोलतो त्याचं ऐकायचं काम चाललंय सगळं, त्याला कळतं सुद्धा. तर ह्याच्यात तो दिसतोय बघा, इथं हे माऊलींचा रथ आहे, इथं तो आहे. हा कधीचा फोटो आहे? हे 2022चा फोटो आहे माऊलींच्या रथाचा. म्हणजे 3 वर्ष झाले. हा तुकाराम महाराजांचा रथाचा फोटो आहे. शिवजयंतीला ज्यावेळेस आम्ही गेलो कोरेगावला. सोबत हा कुठला नंदी? हा माऊली म्हणून नंदी होता, त्याचं वय झालं, तो आता मागच्या महिन्यात वारला. तो नंदी म्हणजे त्याचं सांगायचं म्हणजे तो तुकाराम महाराजांची पण पालखी त्यांनी ओढलेली आणि माऊलींची सुद्धा ओढलेली, म्हणजे दोन्ही पालख्या करून आपल्या इथं तो नंदी होता, म्हणजे अक्षरशः देव सांभाळल्यागत होता तो. त्या इकडचा थोडा ह्या बैलांचाही परिचय द्या
दादा ज्यावेळेस पब्लिकमध्ये जाता आता, कारण की दिंडीत रथाला असता, हो हो हो. त्यावेळेस म्हणजे कुठल्या सिच्युएशनमध्ये राहता? ॲग्रेसिव्हपणा असतो की शांत? खिलर ही ब्रीडच आहे ना मुळात, जरा ॲग्रेसिव्ह आहे. ॲग्रेसिव्ह आणि खिलार सारखी मजा नाही आहे कशात. नाहीच आहे ना, हे काय शोभा आहे. म्हणजे ते शिंग, डौलदार शिंग, देखणे पण शिंगाला थोडे ॲग्रेसिव्ह राहतात, पण आपण त्यांच्याकडून सराव करून घेतो. जेव्हा झेंडे येतात, टाळवास, त्यांना आपण सराव, इथं मी गोट्यात साऊंड लावतो 6 महिने आधी, त्यांच्या कानावर ती सवय झाली पाहिजे. किंवा आपण झेंडे वगैरे त्यांना सारखे आम्ही गार्डनकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते, त्यांना झेंडे वगैरे दिसले पाहिजे. रोडला त्यांचा सराव होतो गर्दीत, त्याच्यामुळे ते यूज टू झालेले असतात, त्यामुळे ते आपल्याला त्रास होत नाही मग त्या गोष्टीचा. कारण गर्दीत चालायचं म्हणजे नाही का. आता हे किती दात झालेला पूर्ण? हा आता जुळून 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. इकडे याचं काय नाव? हा माणिक म्हणून आहे. हा छोटा आहे का? हा हा 1.5-2 वर्षाचा बडीव आहे. हां हां. हा कर्नाटकमधूनच घेतलेला आहे मी. आता यांची सगळ्यांची खरेदी कर्नाटक? हो, कर्नाटकमधून आपण स्वतः जाऊन परचेस केलेली आहे. याचं काय? हा पण कर्नाटकला होता. ह्या वर्षी हा घाटात होता माऊलींच्या रथाला. माऊलींच्या रथाला होता? माऊलींच्या रथाला. इकडे समोरून दाखव. हा माऊलींच्या रथाला होता. आता हा दगडूशेठ गणपतीला पण हाच आहे. ह्याला मान भेटलेला आहे. नंदीची निवड झालेली आता? हा, आणि तो पुढं हा राजा म्हणून आहे तो. हे 2 नंदी दगडूशेठ हलवाई जी विसर्जन मिरवणूक निघते मित्रांनो, त्या मिरवणुकीसाठी रथाला हे दोन्ही बैल. याचं काय नाव दादा? हा राजा म्हणून आहे आमचा. हा ह्याची पण माऊलींच्या पालखी झालेली. बरं. म्हणजे हा पण कसं असतं, मालकापेक्षा बैलांचं नशीब पाहिजे पालखीला लागायचं. म्हणजे त्यांचं ते शरीर वगैरे सगळं तसं बनलेलं आहे, त्यामुळे ते सिलेक्ट होतात. ही शिंगांची निगा तुम्ही कशी ठेवता? शिंगांचा आपण पॉलिश पेपर वगैरे मारून व्यवस्थित नाही का. आणि ज्यावेळेस तुम्हाला खिल्लार पाळायचा आहे गोठ्यावरती, तर सुरुवातीपासूनच तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष? हा, म्हणजे आपलं घासली वगैरे नाही पाहिजे शिंग त्यांनी, काय असं नाही का. तर थोडी दुखापत आमच्याकडून थोडा पडल्यावर झाली होती त्याला. जवळ येऊन दाखव. बैल बघा मित्रांनो, याचे शिंग बघा, म्हणजे माझा हात 2 हात बसेल एवढा शिंग आहे. आणि किती मोठा बैल बघा. पण वाटतं का तुम्हाला कुठंतरी की बैलाचा ॲग्रेसिव्हपणा आहे, तो मला माझ्यावर अटॅक करतोय? असं कुठलाच नाही, एकदम शांत आणि संयमी. हीच खासियत आहे किल्लार बैलाची. हा आता नवीन आणलाय. बरं. हा साई दाती आत्ता या हातला होता, आता काय नाही. त्याचं शिंग बघून इकडने तर मध्ये हात लावा, काय त्याचं शिंग बघून असं वाटतं की तो आपल्याला अटॅक करतो, भीती वाटते थोडक्यात. पण जवळ चोळायसाठी येतात, त्यांना गोंजरलं की ते. याच्या व्यतिरिक्त कुठलं अजून दादा, की हेच गोठ्यावरती एवढंच? हो हो, 2 बैल शेतात आहेत आता. ही दाखवा ना. कारोड आहे ना दादा ही? हो, ही कालवड आहे. हां. हे कर्नाटकमध्ये बाजी म्हणून बैल आहे. आता जरा जो ब्रीडिंग लाईनमध्ये 14 लाख रुपयाला ब्रीडिंग लाईनमध्ये सगळ्यात विक्रमी खरेदी झाली ती. बरं. त्याची मुलगी ही. त्याची मुलगी ही 4.5 महिन्याची तिची हाईट. आता हिचे वैशिष्ट्य बघितलं दादा आपण, तर शर्यतीच्या बैलांची जशी शरीरयष्टी असते तशी आहे. खाली पाय बघितले तर लंबे मित्रांनो. शरीर बघा तुम्ही, ही खूप मोठी होणार. ही म्हणजे ही जी बैल होतात ना, ते अशा, ही जेव्हा मोठी होणार तेव्हा हे फुल साईज आली. ही 4 महिन्याची कालवड आहे आता. 4 महिन्याची फक्त? 4 महिन्याची. आता ह्याच्यात व्हिडिओत तर तुम्हाला दिसलंच, पण किती निगा राखल्या जाते बैलांची, इथल्या जनावरांची किती निगा राखल्या जाते सगळंच असेल. खिल्लार बैलांवरच लक्ष नाही. आता ही कालवडी, हिचं पण असेल, म्हशी असतील, बाकी खिल्लार गाई आहे, या सगळ्या गोष्टींची निगा राखल्या जाते. बसून चर्चा करू. दादा प्रथमतः तुमचं धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून दिला. कारण की आज धावपळीच्या युगात आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जे तुम्ही हेच तुमचं सगळं साम्राज्य दाखवलं. आता ह्या सगळ्या उद्योग व्यवसाय बघता मित्रांनो, दादांनी आज वेळात वेळ काढून दिला, ते सगळ्यात भारी वाटलं आणि त्याच्याबद्दल तुमचा आभार मानावं तितकं नाही. काय तुम्ही एवढ्या लांबून आलेत आणि आम्ही वेळ काय, ते बरोबर नाही ना. काय सांगाल? सुरुवात आपण खिल्लार बैलांपासून करू. कारण की आज बघितलं गोठ्यावरती खिल्लार बैल, तर त्यांना तयार करणं, कारण की कुठल्याच गोठ्यावरती तो मालक, म्हणजे क्वचित एखादा मालक राहतो की तो फायद्यापुरता त्या बैलांचा वापर करतो. पण आज तुमच्याकडे जे बैल बघतो आपण, तर इतकी मोठी शरीरयष्टी आणि त्यांचं ते सौंदर्य,
हे वाखाण्याजोगं आहे, म्हणजे वेगळं आहे. सांगायचं म्हणजे नाही का, तर आपल्याला हे मान वगैरे आहेत पालखीचा, गणपतीचा वगैरे, पण ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही बैल 12 महिने चालू असतात शेतात. बरं, माझा 12 महिने काम करतात. हो, माझा दरवर्षी 3 ते 4 हजार टन ऊस निघतो. बरं. ही सगळं बैलाचं माती लावायचं वगैरे सगळं, आपण रेझर चालणं, फन, बळीराम वगैरे सगळं आमच्या बैलांवर आम्ही ऊस बांधतो. बरं, मला वाटलं फक्त पालखीला नाही वापरतो. नाही नाही, असं काही नाही. म्हणजे शेतातल्या कामासाठी पण राबवलं. हो, पेरणीला वगैरे आम्ही सगळ्याला वापरतो बैल. कंटिन्यू व्यायामात असतात बैल. दादा एकदा परिचय द्या, मी नवीन ऑडियन्ससाठी परिचय. मी पृथ्वीराज प्रताप खुटवड, राहणार फुरसंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. घरात कोण कोण असतं दादा? घरात आजी आजोबा, चुलता चुलती, चुलत्याची एक मुलगा मुलगी, आई, भाऊ, वडील वारलेत माझे. असं आम्ही 8-9 जणांचं कुटुंब आहे आणि बायको माझी 10 जण. आता चेहऱ्यावर हसू बघा मित्रांनो. स्तुती करण्यामागचं कारण आहे, कारण की इतका मोठा लोड, कामाचा व्याप असताना देखील हा माणूस आज शांत, संयमी आणि हसमुख. म्हणजे हाच भाव फक्त कॅमेरापुरता नाही आहे, हाच भाव, हाच स्वभाव, हाच चेहरा तुम्हाला एनी टाईम कंटिन्यू दिसणार आणि हाच स्वभाव कंटिन्यू तुम्हाला दिसणारा. बैलगाडा क्षेत्रात काम करत असताना मैदानात ज्यावेळेस दादांची माझी भेट होती, त्याही वेळेस असाच स्वभाव दादांचा दिसतो आणि आजही तीच परिस्थिती आहे. काय याच्या मागचं रहस्य दादा? वय किती तुमचं? माझं 26 रन. आता 26 वर्षाचं वय आहे मित्रांनो. काही काही तरुणांचे लग्न नाही झाले अजून, पण दादांनी आज इतकं मोठं साम्राज्य उभं केलं. नाही, मूळ म्हणजे काय, मला ते क्षेत्र म्हणजे का की आपल्याला एक काहीतरी समाधान भेटलं पाहिजे. आपण एवढं काम करतो वगैरे, पण काहीतरी आनंद पाहिजे ना. बरोबर, जीवनात पाहिजे काहीतरी पाहिजे. मग ही बैल, मला दिवसभर किती काम केलं, मी 6 वाजता इथं असतो, 2 तास मी जनावरांना देणार, मला बरं वाटतं. म्हणजे एक पीस भेटतो आपल्याला, नाही का म्हणतो. बरोबर. त्यासाठी मला एकदम टापटीप लागते, उगाच करायचं म्हणून काही नाही. माझ्या बैलांना 12 महिने पाचट असतं बसायला. मी मॅट टाकत नाही, मॅटीवर बैलांचे पाय कमजोर होतात. मॅट कुठंच दिसली नाही आपल्याला. नाही, आता आपण सारखं बूट घातला आणि अचानक तुम्हाला म्हणले बूट काढून चाल, तुम्ही चापत चालणार, बरोबर, तुमचे तळवे मऊ होणार. तसंच आहे बैलांचं. माझी बैल कंटिन्यू पाचट, कॉन्क्रीटवर पण नसतात, पाचट मातीत. म्हणजे आता इथं गोट्यावर मग पाचट फुल टाकतो आम्ही, कॉन्क्रीट जास्त नाही लागलं पाहिजे. मॅट वगैरे टाकत नाही मी अजिबात. म्हणजे शर्यतीचा बैल जरी बाईजा असला ना तर सरपंच, मॅट नाहीच, बैलाला मॅट नाही. आता या गोठ्याचं निर्माण कधी केलं? हा 2021 मध्ये गोठा केला. 2021 हो. या गोट्याची सगळी साईज जवळजवळ 35 गुंठ्यात गोठा आहे माझा. तिकडं उकंड आहे, हे मोकळं पुढं पटांगण ठेवलेलं आहे. परत पुढं कडबा रचण्यासाठी कोबा केलेला आहे माझा. जवळजवळ घरचा 10 ते 15 हजार कडबा असतो दरवर्षी. आणि मी पुण्यापासून आमचं फुरसुंगी 8 किलोमीटरवर आहे, पुणे सिटीपासून 8 किलोमीटरवर आहे. पण मी जवळजवळ 8 ते 10 एकर जागा नुसतं बैलांना खायला, कडवळ, मका, इलायती गवत, नेपियर, मी स्वतः संशोधन वगैरे नाही का करत असतो, काय काय चांगलं आहे, प्रोटीन विटॅमिन वगैरे व्यवस्थित गेलं पाहिजे सगळं पोटात त्यांच्या, त्या हिशोबाने. मग बैलगाडा क्षेत्रात कसं तुम्ही? बैलगाडा क्षेत्रात काय झालं, एक 3-4 वर्षापूर्वी आमच्या गावाची यात्रा होती आणि नाद हा पहिल्यापासून आहे बरं का. माझ्या मामाकडे 4 बैलांचा गाडा आहे नाही का, तिकडं पण आहे, तिकडं पण त्यांच्याकडं वगैरे पहिल्यापासून बघत आलेलो. आणि हा आपल्याला नाद असल्यामुळं, पण ते कधी असं लोक म्हणायची नको होती क्षेत्र, नाही बरोबर, तुम्ही सरळ मार्गी नको आपल्याला हे नाही का. म्हणलं काय एक्सपिरियन्स करायला काय हरकत नाही. मग 1-2 वर्षापूर्वी मी आपलं इथं गावात बक्षीस वगैरे दिलं होतं, पण आम्हीच आयोजक होतो. आमचं सगळ्यात मोठं म्हणजे पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात, म्हणजे एक 5-6 जिल्ह्यातला सगळ्यात मोठा कुस्तीचा आखाडा असतो. आमच्या आजोबा कुस्तीचा आखाडा वगैरे म्हणजे नाही का, नियोजन गावकी सगळं करते. त्या कुस्तीचा आमचा आखाडा खूप मोठा आहे, स्टेडियम बांधलेलं आहे. जवळजवळ 20-25 हजार लोक बसू शकतात, एवढं मोठा आखाडा आहे. आणि मग त्या आखाडाने दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यत होती. गावातली काही मुलं आली, म्हणली आपल्याला असं असं करायचं. आता मग चालन म्हणलं. 1-2दा पाहिलं. मग माझ्याकडे लक्ष्मणराव म्हणून एक बैल आलता त्यावेळेस,
शेवळ्याबांच्या बावऱ्याबरोबर तो पळाला आणि त्यांनी तो इथं आला होता आणि त्यांनी 1 नंबर केला. जीवनाप्पा देडगेंकर रोमन होता त्यावेळेस, हा कलेडोनच्या लक्ष्मणनी, त्यांनी 1 नंबर केला. पण ते मला आवडलं नाही का, ती लोक आली वगैरे, आपण त्यांची सोय केली, दुसऱ्या दिवशी फायनल झाली म्हणून. मी मग असंच गेलो होतो, आपण गाया वगैरे, मला नाद पहिल्यापासून, मी असंच गेलो होतो आणि एक वासरू असं रोडच्या तिथे पळत होतं नाही का, ते वासरू मी घेतलं, 40,000चं वासरू. ते लक्ष्मणराव म्हणून मी त्याचं नाव ठेवलं. त्याचं सिंबाल मागत पळ, आता थोडंसं इंजर्ड आहे. आता पाटणचं मैदान झालं ना, बक्कासूरनी 1 केला, तिथं त्यांनी 2 केला. बरं. पाटणला शंभूराज देसाईंचं मैदान झालं तिथं, तेव्हा ते पुढे गेलं, थोडी गाड्या लागलं, तेव्हापासून इंजर आहे. आता आदतमध्ये त्यांनी जवळजवळ 20-25 फायनल आहेत त्याच्या. बापरे. हा, 40 वर्ष, 40,000चं वासरू बरं का. त्याच्यानंतर श्रीमंत माणसाने कोट्यवधीचा बैल घेऊन आपल्या कला आहे ना ती, छोटा बैल, छोटा व्यवहार, छोट्या खरेदी करून सुद्धा बैल पळू शकतो. इथून पुढे माझी घरची वासरं पळणार. माझ्या घरी 2-3 वासरले भारी आहेत, ती मी आता कॅमेरा समोर नाही दाखवणार, पण घरची वासरं पळणार. बर, मी करू शकतो ते. बैजाविषयी काय सांगाल? बैजाचं काय, बैजाचं तर अशी खरेदी झाली ना, मी लाईव्ह बघतो नाही का, माझं सगळं फायनल वगैरे होऊन द्यायची, संध्याकाळी 1 तास त्याच्यासाठी काढायचा, लॅपटॉप आहे माझा, त्याच्यावर लाईव्ह बघत होतो. पेडगावचं मैदान चाललेलं, असं वाढदिवसानिमित्त मैदान होतं आणि 40 मध्ये गाडी पडली, ती बैजाच्या बाजूला लॉबी होऊन 5-6 छकड्यांनी लागली आणि परत त्यांनी तशीच गाडी नेली 45 मध्ये पळवायला. तीच ज्या गाडीने 1 नंबर केलं ना, त्या गाडीला त्यांनी 2-4 छकड्यांनी मारलेलं. बर. आणि परत लॉबी झाली ती 45 मध्ये गाडी. त्याला मी म्हणलं, हे जर सरळ पळलं ना, हे सगळ्यांना मारत. आणि मग सरपंच म्हणले, आपण दादा असं कोण घेऊ, सरपंचानीच हेरलेलं. मग चालते म्हणलं, मी पाहिलं ते बारकाईने त्याचं नाही का, पाय म्हणजे एखादा पळतात, भरपूर पाय हलवतात, पण त्यांचं ते रान पण कटलं पाहिजे. असं काय नाही, गरमच वासरं पळतात असं काही नाही. मला ते दिसायला वगैरे थोडं जातीला वगैरे हे होतं, पण म्हणलं हे काम करन. मग आम्ही घेतलं त्याला. ते पहिल्याच मैदानात त्यांनी काय केलं, बैलाला लॉबीत घालवलं आणि पुढं आमची गाडी लागली 5-6 छकड्यांनी. पण झालं. किती महिन्याच होत ते काय, फेब्रुवारीची चालतोय, फेब्रुवारी-मार्च नंतरचा विषय. तेव्हा असं 21-22 महिन्यात होतं. त्याच्यानंतर पुढचंच मैदान मैब्याबरोबर पायरा झाला. सरांचा फोन आला की आपण अशी गाडी पळू. आम्हाला तळातला बैल पायरा होता, मग मैब्या भेटला पहिल्याच मैदानात. त्यानंतर निमसोड झालं, त्यानंतर पहिल्याच मैदानात 2 टांगेनी 1 नंबर केला. सगळे टॉपची आदत होती तिथं, 2 लाख रुपये बक्षीस होतं तिथं, सगळे टॉपची आदत होते. अंतराने गट काढला, अंतराने सेमी काढला, अंतराने हे केला. जवळजवळ 9-10 1 नंबरच बैजेचे झाली आदत आहेत. शिरवळला ओपन मध्ये 1 नंबर झाला. सगळ्या चांगल्या गाड्या मारून केला. म्हणजे चांगला इतिहास राहिला आणि बैजामुळे आज त्या बैलगाडा क्षेत्रात ओळख निर्माण झाली. आणि आता काय आलं की पेडगावच्या दिवशी मैदान होतं, त्या दिवशी दात लावला. 2-3 महिने जरा आता दात लावले, आम्ही जरा निवांत पळवणार नाही का, थोडं चिकचिक आहे. मला नाही आवडत चिकचिकीत बैल पळवायला वगैरे. बरोबर, आपल्या लाईफ टाइम ती वस्तू ठेवायची. तर काय 2-4 महिन्याचा नाद. बैजाच्या अगोदर लक्ष्मणरावच एक हा म्हणजे होता, लक्ष्मणराव होता. त्यानंतर बैजा, त्याच्या अगोदर नाही, त्याच्या अगोदर काही नाही. बरं, आता या उद्योग व्यवसायाकडे कसं तुम्ही, कारण की आज वडील हयात नाही, म्हणजे भाऊ पण लहान आणि जबाबदारी पेलणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की घरातला करता पुरुष ज्यावेळेस आपल्यातून निघून जातो, त्यावेळेस घरावर म्हणजे आपल्यावरती जी जबाबदारी येते ती तुम्ही आजपर्यंत म्हणजे कमी वयात इथपर्यंत कसं मॅनेजमेंट जमते? आमच्या म्हणजे माझे चुलते, माझे आजोबा हे मला गुरु आहेत नाही का. बरं. सगळ्याला म्हणजे, आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आलो नाही का. आणि आमच्या आजोबा म्हणजे मला चांगलं आठवतंय की एवढं 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट, की एक कपडे 2-2 दिवस घालायचे. म्हणजे एवढं त्यांनी चिकाटीने हे सगळं कमवलेलं आहे. ते टिकवलं तुम्ही? हा, टिकवलं. आणि मला अक्षरशः जेव्हा मी 11वी-12वीत गेलो ना, मला बसचा पास म्हणजे एकदम ग्राउंड लेवल पासून तयार करत आणलं त्यांनी. बसने जायचं, गाडी घरी असली ना तरी नाही जायचं. तेव्हाही 4 व्हीलर होती घरी. हा, पण तरी पण बसने जायचं. तुला हे कळलं पाहिजे. फोन 12वी नंतर घेऊन दिला. आता कसं लवकर फोन देत नाही का, 8वी 9वी, तसं मला 12वी नंतर फोन.
बसची सवय, आपण मोठं हवा नाही डोक्यात गेली पाहिजे, त्याच्यामुळे बँकेत पाठवायचं, हे चेक भर ते भर. आता या कमी वयामध्ये इतके व्यवसाय उभं करणं, व्यवसाय सांगा आता काय काय व्यवसाय? माझं लॉजिस्टिकचं काम आहे मोठं. किती गाड्या आहेत ट्रान्सपोर्टिंगला? 100+ ट्रक आहे. 100+ ट्रक आहे बरं का मित्रांनो. हां सांगा अजून व्यवसाय दादा. लॉजिस्टिक आहे, हँडलिंग आहे माझ्याकडे, ट्रान्सपोर्टेशनचं मोठं काम आहे, पेट्रोल पंप आहेत. बरं. आता या फुरसुंगी म्हटलं तर हे पुणे शहरच झालं. हो. शहर काय आणि फुरसुंगी काय हे सगळं हे सीमेला 8-9 किलोमीटर शहरापासून. पण इथं जमीन किती जात आता? इथं जमीन आता फुरसुंगीत एक 35 ते 40 एकर जमीन आहे. बरं. आणि उरुळीत थोडा ऊस आहे, आपला ऊस तिथं असतो. इथं पण ऊस आहे. दरवर्षी म्हणजे 3-4 हजार टन ऊस निघतो. ऊस निघतो. बाकी पाण्याचा सोर्स वगैरे मिळाला? कॅनल गेलेला आहे, विहिरींना पाणी आहे. तिकडं उरुळीला एक 40-50 एकर जमीन आहे, तिथं पण ऊस आहे सगळा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ते रॅशनिंगचं जे सांगितलं गहू तांदूळचं, तो पण व्यवसाय आहे? हो, आपल्याकडे जिल्ह्याचं काम आहे. जे गहू तांदूळ जो रेशनिंगचा जातो ते आपण इथून पुरवतो डेपोपासून. इम्पोर्ट एक्सपोर्ट इथूनच? हो. आज बघितलं मित्रांनो, तो व्हिडिओ पण मी मुद्दामून या व्हिडिओत ॲड करतो की दादांचे मोठमोठे गोडाऊन. किती गोडाऊन असतील दादा? माझे एक 5-6 लाख स्क्वेअर फीट गोडाऊन आहेत सगळे. 5-6 लाख स्क्वेअर फूट? हां, 5-6 नाही, फक्त 5-6 लाख स्क्वेअर फूटमध्ये, आणि पुणे जिल्ह्यात, पुणे शहरात. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही जे सांगितलं की धान्याचं जे रोजचं डेली किती रेल्वे उतरतं? 2 ते 3 2-3 रेल्वे. सिमेंटचं येतं, कधी फर्टिलायझरचं येतं, कधी म्हणजे इतका माल खाली होतो रोजचा. लोडिंग अनलोडिंग हा सगळा माल त्या ठिकाणी धक्क्यावरती खाली होतो. त्याच्या व्यतिरिक्त गोडाऊन आणि शेती. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टींना सांभाळण्यासाठी किती लोक आहेत साधारण? म्हणजे धक्क्यावर 1000 माणसं कामाला, जो 1000 लोकांचा ड्रायव्हर वगैरे जाऊन रोजगार आहे तिथं. आता शेती वगैरे बघायला 9 जण आहेत. बैलांचं, शेतीचं, ट्रॅक्टर वगैरे सगळं 8 ते 9 जण स्टाफ आहे इथं. पण इतका मोठा स्टाफ, मग आता हे सांभाळणं कितपत म्हणजे डोक्याला हेडॅक वाटत नाही? नाही, पण आता मी सांगायचं म्हणजे माझ्याकडची लोक आहेत ना, घरातला असल्यागत आपण पण त्यांना तेवढा जीव लावतो, ते पण घरातला असल्यागत आपल्या सैक जायला लागत नाही, नाही का? घरातला असल्यागत 20-20, 25-25, 30-30 वर्षापासून माणसं घेतं इथं, घरातला असल्यागत. हे घरातले लोक आहे म्हणून मी पण आज घरापर्यंत दादांच्या पोहोचलो. मित्रांनो, दादा या खिल्लार बैलांना काय काय खाद्य तुम्ही खाऊ घालता? कारण की बैल तयार करणं पण जोक नाही आहे. आणि आज जर आपण गोठ्यावर बघितलं तर इतकं सहजासहजी खिल्लार बैल इतका मोठा तयार होणं जोक नाही. काय लोक म्हणतात मी खजूर देतो, मी दूध देतो वगैरे. माझं वैयक्तिक म्हणणे की जे आपल्याला 12 महिने करता येणारी तेच द्यायचं. बरं. 2 महिने खजूर दिले, 2 महिने बदाम दिले आणि 8 महिने काहीच नाही दिले, तसं नाही. जे आपल्याला 12 महिने झेपणार आहे ना तेच करतो मी. बरोबर. मी काय ना आपले शेंगदाणा पेंड, मका भारडा, चुनी, परत सातू, नाचणी, अच्छा, हे सगळं मिक्स असतं. 8-9 प्रकार मिक्स करतो आणि ते खायला लागतं. मी स्वतः कस्टमाइज करतो, मी कुठलं ब्रँड वगैरे वापरत नाही. आता एक बघितलं दादांच्या फार्म हाऊसवर ज्यावेळेस आलो मी रात्री, तर रात्री ताई पण होता, तुम्ही पण होता, दोघंही नवरा बायको दोघंही गोठ्यावरती होता. आणि दोघांनाही जनावरांचा लळा आहे, म्हणजे बैलांचा लळा आहे. तर हे लग्न कधी झालं दादा तुमचं? माझं 2023ला. 2023 डिसेंबरमध्ये, म्हणजे 24च. 2 वर्ष, 1-1.5 वर्ष झाली. 1-1.5 वर्ष झाला. पण या 1-1.5 वर्षात ताईंना पण नाद लागला बैलांचा? हो, ते तिकडं पण पार्श्वभूमी त्यांची शेतकऱ्याची असल्यामुळं तिला हाय आवड. मग कसं बघता आता, समजा हा नाद, या नादाच्या व्यतिरिक्त बैलगाडा क्षेत्रात ताईंचं डोकं आहे का? नाही, ते त्याला विरोध आहे सगळ्या घराचा. आणि काय मला वैयक्तिक असं आहे की आपण किती मोठं झालो, काही झालं ना, आपली शेती बरोबर आणि काळ्या माती बरोबर, काळ्या आई बरोबर ही नाळ सुटली नाही पाहिजे. नाळ जोडलेली. म्हणजे मी व्यावसायिकपेक्षा माझी शेती येऊन बघा तुम्ही, मी 90 टन आता आमचा एकरी खोडवा निघलाय आणि लागण 110-115 टन एकरी निघती माझी. म्हणजे आपण शेती पण अशी तशी करत नाही. मी त्या सॉईलला लॅबमध्ये पाठवतो, नेमकी कशाची गरज आहे काय नाही, एकदम व्यवस्थित पारदर्शकपणे शेती करायची.
प्रत्येक गोष्टीत बघितलं मी. दादांचे सगळे व्यवसाय बघून आलो. ते पण व्हिडिओ मी या व्हिडिओत ॲड करतो. दादांचे व्यवसाय बघितले, व्यवसायाच्या व्यतिरिक्त शेती बघितली आणि बारीकीने लक्ष आहे सगळ्या गोष्टीत. तर उद्योग व्यवसाय कसे चालवावं, शेती कशी करावं, याच्यात बारीक अभ्यास करून बारीक गोष्टी आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे ते, तेव्हा आपण दुसऱ्याला बोलू शकतो. आपल्यालाच माहित नसेल तर काय बोलणार आहे आपण, काय ज्ञान शिकवणार आहे. आता या बैलगाडा क्षेत्रात 3-4 वर्षापासून आहे दादा, तुम्ही कसं बघता बरं, फ्युचर कसं बघता? 2 वर्ष झाले. काय याच्यात लबाडी खूप आहे. गरीब माणसाचं ठीक आहे, समजा त्याला भाड्यात वाढायला आपण दिले पैसे, समजा वायदी म्हणू, ते ठीक आहे. आणि ह्याच्यात जी मोठी बैल घ्यायची जी धंदा खोलून बसलीत ना लोक, समजा आता मी 1 कोटीची गाडी घेतली, आता मी काय ती भाड्याने दिली पाहिजे का? नाही ना, असं नाहीच आहे ना. म्हणजे सर्वसाधारण गाडा मालकांचे बैल पाळतात आणि त्या बैलांच्या काळात हे टॉपचे बैल पाळायला पाहिजे. आताच तुम्ही बघितलं उर्मिलाताईंनी एक आदत खरेदी केला. आदत खरेदी केला बघा, घरची गाडी. आणि जसा त्यांनी शब्द दिला होता की बाबा मी बैल खरेदी करण्यात म्हणजे करायच्या अगोदरचा त्यांनी माझ्याच मुलाखतीत शब्द दिला होता की मी ज्याही वेळेस कुठली मोठी खरेदी करल लवकरच करल, पण मी ना वायदी घेणार ना वायदी देणार. आता त्यांनी वायदी बरोबर आहे. उलट अशा लोकांचा, ह्या लोकांनी आदर्श झालं पाहिजे आणि ह्या लोकांना बघून नवीन पिढीने चाललं पाहिजे. पण तुम्ही प्रसिद्ध बैलगाडा मालक नका हो, आदर्श बैलगाडा मालक व्हा. पण ज्या वेळेस एखादा मोठा गाडा मालक आहे त्यावेळेस तो खरेदी करतो, समजा 10 लाखाची खरेदी झाली एखाद्या बैलाची, तर त्या 10 लाखाची भरपाई कशी होईल? काय नाही हो, तुमच्या बरोबर जी रोज मुलं वगैरे येतात ना, त्यांना रोजगार भेटू द्या, त्यांचं चांगलं होऊ द्या. तुम्ही 20-20, 25-25 लाखाचा बैल घ्या, ते काय नाही. पण माणूस आहे ना, बैल घेतो पण स्वार्थी राहतं. स्वार्थी. तुम्ही किती जण बघा, ज्या बैला मागं जी पोरं आलेली असतील कायम, जी मोठी बैल झाली, त्यातली किती जणांची प्रगती झाली बघा तुम्ही. तुम्हाला वायदी द्यावं लागली दादा? हा, लागली ना द्यायला. आदतला वायदी द्यायला लागली. बैल पळून सुद्धा त्या लोकांनी वायदी घेतली. आज बायजाचं पळ बघतो मित्रांनो आपण, लखन सोबत किती गाड्या झाल्या. आपल्या त्या मनोहर भाऊंनी 1 सुद्धा रुपया घेतला ना, बक्कासूरवाल्यांनी 1 रुपया नाही घेतला. म्हणजे लोक तर कसं असतं, माझं काय झालं, मला जो बैल पाहिजे तो बैल घालायचा, त्यामुळं थोडंसं. लखन आणि बायजा किती वेळेस गाडी पळाली? लखन बाईजा 5-6 वेळा पळाली. जास्त नाशिकला पण आली, तेव्हा पण थोडी कडण लागली म्हणून लॉबी झाली, तिकडं पण गाडी राहिली. नाहीतर त्यांचे 5 एक नंबर आहेत. बाकी बायजा कोणाच्या गाड्यात पळाला? चिमण्याबरोबर पळला, लखन बरोबर पळला, बक्कासूर बरोबर पळला, जेवढे टॉपचे सगळे पळले. बक्कासूर आणि बायजाची गाडी झालेली. नेमकी थोडी लॉबी झाली, त्यानंतर आम्ही नाही पळवली, कारण बैजाचा खांद उजवा, बक्कासूरचा बी खांद उजवा. ते काय घरातलं बैल, त्याचं काही नाही. मामाने आपल्याला निम्म्या रात्रीचं पण फोन करून बैल दिलेला आहे. संबंध कसे मामांचे तुमचे संबंध? मोहित शेठचे, मामांचे. म्हणजे कधी काय प्रॉब्लेम आला की मला निम्म्या रात्रीचा सुद्धा त्यांनी फोन केला. ज्यावेळेस बक्कासूर आणि बायजा पळाला त्यावेळेस बैल मागताना काय कसं म्हणजे काय नाही म्हणलं, मामा माझ्या गावच्या बाजूचं मैदान आहे, त्यांना 2-2, 3-3 लाख वायदी आली, पण आपल्याकडून 1 रुपया नाही घेतला त्या माणसाने. तसा बैल दिला, गाडी लॉबी झाली तशी गेली, ते नाही का एका शब्दाने काय बोलले नाही, पण 1 रुपया नाही घेतला. मला असं वाटतं की मी एकमेव असेल पुणे जिल्ह्यात की आपल्याकडून वायदी मामा घेतली. एक उद्योग व्यवसाय झाला बैलगाडा शर्यत क्षेत्र. हा, झालाय. त्याच्यामुळेच नाही का लोकांनी काय केलंय, ठीक आहे गोरगरीब माणसं जे आहे ना, ज्यांचा खेळ आहे ना, त्यांचं प्रोफेशन आहे ते बरोबर आहे, पण जे लोक उद्योग व्यवसाय आहेत ना, त्यांनी पण प्रोफेशन केलंय ते. त्या लोकांमुळे आहे ना आज त्या क्षेत्रात एवढी भेसळ झालेली आहे ना, म्हणजे भांडणं. आता आपण 1-2 वर्षापूर्वी लिंबाळकर सरांचं झालं, म्हणजे अक्षरशः लोकांना पैशाचं नाही, मी डायरेक्ट बोलतो पैशाचा माज आलाय. कारण पैशाचा खूप मोठा उद्रेक या क्षेत्रात होतोय. आज सर्वसामान्य गाडा मालकांचे बैल कुठेतरी उजेडात नाही. आणि मी खरं सांगायचं म्हणजे मी कधीच 10-20 लाखाचा बैल घेणार नाही. खरेदी करणार का तुम्ही? नाही करणार मी एवढा. नाही करणार. माझा बाईजा 2,24,000चा आहे. बरं, तुम्ही खरेदी केला? हा. आता येडी आहेत लोक, ही 40 आणि 50 लाखाचा बैल घेतात.
बरोबर. एक कमी किमतीचा छोटा बैल खरेदी आपण करा, शेतकरी, आपल्या कला आहे, आपण पायान तसं कुंभारासारखं घडू शकतो ती वस्तू. तयार करू शकता. काय उपयोग आहे मग तुमच्याकडे एवढी बैल असून? काय तुमचा एक्सपिरियन्स कुठं ना कुठं तरी काउंट झाला पाहिजे ना. या बैलगाडा क्षेत्रात कुठला बैल आवडतो तुम्हाला बैजा सोडून? नाही, कुठला बैल सगळेच नंदी चांगले आहेत. बक्कासूर तर मी खरं मला या क्षेत्रात, आता मी माझं वैयक्तिक सांगतो, मला या क्षेत्रात मला कुठलाही अनुभव नव्हता. जसं जसं हळूहळू आज काम करतोय, तर मी वैयक्तिकरित्या मी सांगेल की मी ज्या पद्धतीने बकासूरचा पळ बघतोय, ज्या पद्धतीने तो रान काढतो, मैदान काढतो, आणि मानाच्या मैदानात ज्या पद्धतीने तो पळतोय, त्याचं ते सगळं बघता आणि त्याचा तो कार्यकाळ बघता मला बकासूर सारखा बैल, मी खोटं नाही सांगत, बक्कासूर हा खरंच देव या. म्हणजे त्या बैलाजवळ जरी तुम्ही गेले ना, एक व्हायब्रेशन फील होते, एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या बैलाकडे. नक्कीच. म्हणजे काहीतरी साक्षात्कार, म्हणजे आहे, काहीतरी आहे त्याच्यात. हिने त्या गोष्टी मान, पण काहीतरी आहे त्याच्याकडे. नक्कीच. म्हणजे जो माणूस म्हणतो आता हा बैल संपलाय, बैल एकटा 3 नंबरचा बैल घेऊन गाडी लावतो, त्या एकटाच बैलात धमक या. बरोबर. 4 नंबरचा 3 नंबरचा बैल घेऊन गाडी मारायची. आज महाराष्ट्रात कुणाच्याच दमक नाही तेवढी, वेगळं काहीतरी आहे, कुणाच्यातच दमक नाही 3 नंबरचा बैल घेऊन 1 नंबरचं गाडी मारायची. आणि त्याच्या सगळ्या गोष्टी बघा तुम्ही, ज्या पद्धतीने तो ओव्हरटेक करतो, ज्या पद्धतीने पब्लिककडे बघत तो धावतो, किंवा मैदानात जाताना उजवा पायच टाकणार बैल आहे ना कडचा, आज दोन्ही खांद कडचा बक्कासूर. मधून गाडी लागली तर काय नाही, पण कडनी सुद्धा किती पुशेगावला पब्लिक होता, तर ती थोडी बॅड लक, थोडी पुढं गेल्यावर लॉबी झाली, पण पब्लिकचा बैल माझ्या हिशोबाने तर बक्कासूर दोन्ही साईड. नक्कीच नक्कीच. दादा, याच्या व्यतिरिक्त काय काय आहे, म्हणजे कसा दिवस घालवता तुम्ही? कारण की दिवसभरात इतकं मोठं काम तुम्ही उभं करून ठेवलेलं आहे म्हटल्याच्या नंतर माझा दिवस सकाळी 7 वाजता चालू होतो, सगळी कामं वगैरे उरकून इथं 6ला येत होतं, संध्याकाळी 6ला येतो. मला इथं दिवसभर कामाचा शिन जातो इथं आल्यावर, थकवा निघून जातो. हा, खूप पॉझिटिव्ह एनर्जी इथं, असं चांगलं वाटतं. तुम्हाला पण जाणवलं असेल? नाही, हा मला ओढणी का वाटा नाही म्हणजे एनर्जी. मग इथं 1-2 तास माझी काय चालले, शेतातली कामं काय चाललीत काय नाही, जरा चर्चा होती. आता दूध आपलं इथून रोज घरी दूध येतं. किती दूध निघतं घरी? आपल्या रोज 7-8 लिटर दूध लागतं. पाहुणे रावळे येतात चहाला वगैरे, ह्याला. कुटुंब मोठं आहे ना? कुटुंब मोठं आहे, हो. आणि आम्ही रोज खिलार गाईचं दूध पितो सगळे. आता गोठ्यावरती बघितलं आपण तर तरुण मुलं कमी आहे आणि वयस्कर मंडळी, वयस्कर माणसं जास्त. काय कारण? हे आमच्या नाही का, म्हणजे मी ह्यांच्या मांड्यांवर खेळलेले, तुम्ही त्यांना थोड्या वेळाने विचारा वाटलंच नाही का, ते सांगतील. म्हणजे मी माझं कौतुक नाही करणार, ते तुम्हाला सांगतील की कशी त्यांची जोपासना झाली. म्हणजे आज ही जी लोक आहेत ना, ह्यांनी आपल्यासाठी आयुष्य काढलेलं, आपण पण ह्यांना वाऱ्यावर नाही सोडलं. यांची प्रत्येकाची 1-1, 2-2 गुंठे, आज इथं 30-35 लाख 40 लाख रुपये गुंठा आहे. आज ह्यांची इथं 2-2 गुंठे जागा आहेत. प्रत्येकाला 40-50 हजार भाडं येते. ह्यांना निवारा झालेला आहे. आपण वेळोवेळी यांच्या मागं थांबलेलो आहे. तरी तुमच्या गोठ्यावरती आज, हा, म्हणजे आज मी नसलो ना, गाईची डिलिव्हरी असो, बैलाचं काय झालं असेल, म्हशीचं काय असेल, मग आम्हाला यायला लागत नाही. मी जरी इथून कुठं गेलो 2 महिने बाहेर, तरी इथलं मला इतकं कॉन्फिडन्स आहे, इथलं आमचं काय बिघडणार नाही. नाही, हे वयस्कर मंडळी बघितली त्याच वेळेस लक्षात आलं की ही धावण खरंच चांगली आहे. कारण की जिथं म्हणजे जुनं ते सोनं जसं म्हणतो आपण, बरोबर, जुन्या लोकांची जिथं जागा ती जागा कधी चांगली राहते. आणि दादा, एक अजून विचारावं वाटतं, गाड्यांचा नाद जास्त आहे तुम्हाला? हा, गाड्या, 4 व्हीलर गाड्यांचा नाद जास्त? हो दादा, मला ट्रॅव्हलिंग आवडतं बाय रोड, म्हणून मला गाड्यांचा जरा शौक आहे. नक्कीच एक इन्स्पायरिंग करिअर आणि दुनिया जगताय दादा. तर दादासारखं आयुष्य सगळ्यांचं असो हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगाल. पण मित्रांनो, कमी वयामध्ये स्ट्रगल हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस म्हणजे कुठल्या वर्षी या क्षेत्रात म्हणजे पाय ठेवला उद्योग व्यवसायात? नाही, उद्योग व्यवसायात मी 10वी नंतर मला जरा कॉलेज कमी, एक्सटर्नल जास्ती करायला लावलं. नंतर मला हळूहळू
आजोबांनी चुलत्यांनी वगैरे सोबत घेऊन यायचं, माहिती होती. मग हळूहळू आपल्याला पण कामाची आवड लागत गेली नाही का. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षापासून ह्याच्यातच 6 वर्ष झाले नाही का. पण एकदम ग्राउंड लेवलपासून मला जेवढे माणसं आहेत आमच्याकडे सगळ्यांचं घर वगैरे, म्हणजे मी खूप ग्राउंड लेवलला टच राहिलो सगळ्यांसोबत. मला प्रत्येकाचं घर माहिती, आपल्या का माणसं कोण कोण कामाला आहेत एवढी सगळं माहिती आहे तुम्हाला नावानिशी. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. आज 1000 ते 1200 लोक दादांकडे काम करताय, शेकडो वाहनं आहे आणि म्हणजे 5 लाख जवळपास स्क्वेअर फूट गोडाऊन आहे. या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना ॲग्रेसिव्हपणा कुठलाच नाही आहे. शांत, संयमी आणि योग्य वेळ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाय ठेवणं हीच दादांची खासियत आहे. म्हणून आज या परिस्थितीत आज इतकं मोठं साम्राज्य दादांनी उभं केलेलं आहे आणि नक्कीच एक इन्स्पायरिंग स्टोरी दादांची आहे. तर दादा तुम्ही वेळात वेळ, सगळ्यात महत्त्वाचा तुमचा वेळ दिला त्यासाठी चॅनलच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा. आणि लवकरच तुम्ही बैजासह एक चांगलं नियोजन करून नियोजनासह तुम्ही मैदानात. नाही, मी पावसाळा झाल्यानंतरच बैलावर जास्ती फोकस. आत्ता काय नाही, दिवाळीनंतर आम्ही व्यवस्थित पुरेपूर तयारीने, जेव्हा पाऊस वगैरे चिकचिक नसेल त्यावेळेस हे करायचं. आता काय आहे, बैल दात लावल्यामुळे जरा बैल पण स्ट्रेसमध्ये नाही का. आम्ही पण ठरवलं की 2-4 महिने लोड नाही द्यायचा बैला, निवांत आपलं. शेवट जाता जाता जी व्यक्ती तुमच्या नियोजनात राहते, म्हणजे जी व्यक्ती तुमचं सगळं बैजाचं नियोजन बघते आणि मास्टर माइंड, नियोजनाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, आणि मी पण त्यांना एक आदर्श मानतो, वेगळा आदर्श मानतो, दैवत शेठ गोवेकर. बरोबर, एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. काय सांगाल त्यांच्याविषयी? कधीपासून संपर्क तुमचा? आपण म्हणतो ना की नाळ जुळली पाहिजे. ज्याच्याबरोबर आपण मैत्री करतो ना त्याच्याबरोबर आपल्याला शेवट करायचा, माझं हे धोरण. आज ही लोक आहेत माझ्याकडे, 40-50 वर्ष झाली. आजोबांनंतर वडिलांखाली, वडिलांनंतर माझ्याकडे पण टिकून आपण त्यांच्याबरोबर एक नातं जोडले. रक्ताचं नातं नसलं तरी नातं असं जोडलं की ते घट्ट राहिलं पाहिजे. बरोबर, शेवटपर्यंत. 10 लोक मला वेगळं सांगतील, 10 लोक त्यांना वेगळं सांगतील माझ्याबद्दल. पण आम्हाला एकमेकांवर एवढा विश्वास आहे ना, त्यांचे विचार आणि माझे विचार मिळतात. कधीपासून तुमचा आणि शेठचा संपर्क? आम्ही एकमेकांना ओळखत होतो आधीपासनं, एक 5-6 वर्षापासनं. पण 1-2 वर्ष झाले जास्ती जवळीक आली नाही का. त्यांनी पण आजपर्यंत आपल्याकडून कधी पैशाची कुठली आशा केली नाही किंवा काय नाही. काय सांगाल शेठविषयी? काय सांगाल? नाही, 2 शब्द. एकदम निर्मळ मनाचा, हळवा माणूस. नियोजनाचा बादशाह का म्हटलं जातं? बादशाहच आहे तो. नियोजनाचा बादशाहच आहे. अनुभवच तसे आहेत आम्हाला. कुणी काय बी म्हणू द्या. कसं असतं, आंब्याच्या झाडाला डोगरं मारतात लोक, त्यातली गती. नक्कीच दादा, तुमचा प्रवास छोटा आहे पण मोठा आहे आणि खूप वेगळा आहे. तेव्हा नक्कीच पुन्हा एकदा एक दमदार मुलाखत होईल आणि ही पण मुलाखत कमी नव्हती. वेळात वेळ काढून तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि सँडी भाऊंचं सुद्धा धन्यवाद, एवढ्या लांबून आमच्यासाठी आले ते आणि एवढं ट्रॅव्हल करून. त्यांच्या यूट्यूब चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जेवढे बघतील तेवढे धन्यवाद. मित्रांनो, मुलाखत संपली पण दादांच्या एक मी मुद्दा मांडला होता की तुमच्या गोट्यावरती बघितलं तर तरुण मुलं कोणी नाही आहे, वयस्कर मंडळी. आणि तेच वयस्कर मंडळी इथं आहे सगळे. त्यांना विचारू नेमकं दादांसोबत कधी बसणं आहे आणि काय वाटतं दादाविषयी. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? ज्ञानदेव तात्याबा सर्वदे. कुठले प्रॉपर मी बार्शीचा. बार्शीचे. किती वर्ष झाली बरं? मला इथं 15 वर्ष झाली. 15 वर्षापासून? 15 वर्षापासून. काय सांगाल दादाविषयी? दादाविषयी म्हणजे मनाचा निर्मळ माणूस. आपल्यासारखं आम्ही भीत काम करतो. सगळा वयस्कर स्टाफ आहे इथं, तरुण कोण नाही तुमचं? तरुण नाही कोण, सगळं वयस्कर स्टाफ, सगळे अनुभव घेतले. सगळे दादा प्रेम देता? हो, अतिशय प्रेम देतात. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव अण्णा सुर्वे. कुठले राहणार? मी बेकरे नगर, टमाळवाडी. काय सांगाल दादांविषयी? दादा खूप चांगले आहेत. दादाचा स्वभाव खरा आहे, जे एकदम प्रामाणिक नाही का, आणि त्यांना आवड आहे बैलांची वगैरे, खूप मनापासून आवड आहे त्यांना. आता हा व्हिडिओ बऱ्याच जणांना वाटेल की का करतोय, पण मुद्दाम करतोय कारण की वयस्कर मंडळी जी आहे आज आपण बघतोय
की 40च्या पुढं धकलेले लोक आहे बरोबर आहे. गोठ्यावरती. कारण- आणि गोठ्यावर जर बघाल तर तरुण मुलं राहतात, पण 40च्या पुढचे लोक इथं काम करताय. बरोबर आहे. दादा त्यांच्यावर खूप प्रेम करतात, जसे माणसावर. आता एक युवा उद्योजक ह्या क्षेत्रात काम करतोय, त्या युवाने एखादी तरुण पिढी इथं ठेवली पाहिजे होती. त्यांनी काय शिकलं पाहिजे दादांकडून. हा. पण की- नाही, पण आज दादांना शिकायला मिळतंय म्हणून दादांनी हे लोक गोठ्यावरती ठेवले. बरोबर आहे. असं वाटतं का? हो. धन्यवाद. बाबा, नाव काय तुमचं? माझं नाव संभाजी रामा तांबे. बरं. किती वय बाबा तुमचं? माझं वय असेल 70-75च्या आसपास. 70-75. किती वर्ष झाले दादाकडं? दादाकडे झालं असतील 50 ते 55 वर्ष झालं. 50-55 वर्ष झाले. म्हणजे आयुष्य पूर्ण इथं दादाची इथंच घालवलं इथंच तुम्ही आहे का आम्हाला? आजोबांपासून? हो हो. बरं. कुठले राहणार तुम्ही? मी राहणार उंडरगावचा आहे. मग घरात कोण कोण असतं? घरात मंडळी, सूनबाई, 2 मुलं. आज पिढ्या ना पिढ्या तुमच्या चालल्या, म्हणजे गेल्या. आता तुमच्या घरात मुलं, तुम्ही, दादांच्या आजोबांपासून इथं आहे. हो. तर काय सांगाल दादांविषयी? नाही, दादा म्हणजे अतिशय आवड. कारण की दादाला तुम्ही कड्या खांद्यावर खेळवलं, त्याच्या अगोदर त्यांचे वडील असतील. हो, तर हा सगळा प्रवास तुम्ही बघितलेला आहे. बघितलेला आहे सगळं. कठीण परिस्थिती आणि चांगली परिस्थिती, तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. बघितले. दादांच्या आजोबाविषयी काय सांगाल? दादाच्या आजोबावी अतिशय शेतकरी मंडळी असल्यामुळं खूप पहिल्यापासूनच आवड आहे ना शेतीची, जनावराची. आणि त्याच्या मागं पुन्हा दादाने मी चांगलं खूप उचललं. आता बाबा, तुम्ही 50-55 वर्ष तुमची इथं घातले तुमच्या कुटुंबाने आजपर्यंत. तुमचा मुलगा काय करतो? मुलगा कामाला जाते, दोन्ही मुलं. पण इथं असताना मग तुम्ही प्रॉपर्टी किंवा तुमचं घरदार ह्या सगळ्या गोष्टी कसं सांभाळ, म्हणजे का आहे का, घर आहे का? आहे ना. कुठं आहे घर? हो, इथंच आहे चौकात. बरं. म्हणजे दादांच्या गोठ्यावर राहूनच हो, तर इथूनच मी केलं. परिस्थिती आज सगळी चांगली? हो, परिस्थिती चांगली. आणि मला त्यांनी पहिल्यापासून चांगल्या परिस्थितीत वागवलं बी. बरं. म्हणजे यांच्या आजोबांनी बी, यांच्या वडिलांनी बी. आता ही दादा तर काय मग आता सांगायचं हेच नाही. व्यवस्थित आहे सगळं. नक्कीच. आजोबांचा अनुभव हे सगळ्यात जास्त वर्ष तुम्ही टिकलेले इथं. हो, मी जास्त. बाकी तुमच्यापेक्षा पुढचं कोण नाही नाही. 50-55 वर्ष ही व्यक्ती टिकलेली. मित्रांनो, याच्यावरून विचार करा की पृथ्वीदादा आणि त्यांचं कुटुंब हे कसं असेल. दादा नमस्कार. ही एकदम चांगली माणसं. तुमचं नाव सांगा. दत्तात्रय निचळ, पाथर्डी. बरं. पाथर्डी म्हणजे नगर जिल्ह्यातले तुम्ही? नगर जिल्हा. बरं. इथं कसं? इथं म्हणजे आलो तसं म्हणजे यांच्याकडेची. किती वर्ष झाले? 25 वर्ष झाली. 25 वर्षापासून. बरं. काय करता इथं? इथं आता शेतीत ते बैल बघायचे, ट्रॅक्टर वैरण हे सगळं बघायचं. म्हणजे व्यवस्थित चाललंय त्यांनी. काय सांगाल दादांविषयी? दादाचं कौतुक केलं तर ते कमीच पडेल, असा विषय. म्हणजे दादा असतेत नसतेत आपल्या घरच्यासारखं आपण काम करायचं, असा विषय काही. घरदार झालं का हो इथं? आता 20-25 जागा वर्ष आहे, गेली तुमची. जागा आहे. आहे. हो, बांधायचे राहिले. बरं. आर्थिक सपोर्ट होतो का दादांचा? हो, काही अडचण येत नाही कोणतीच. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? पंडित बजरंग माने, तुळजापूर तालुका. तुळजापूरचे? तुळजापूरचे. तुळजापूर. आता इकडं इतक्याला दूर कसं? ते मी येऊन 30 वर्ष झालं मला. यांच्या आजोबापाशी, वडिलापाशी मी इथं आलो. त्यांना आवड बैलाची, तसं मी गावाकडे बी ज्याच्याकडे बैलाची त्याच्याकडेच मी पहिलं काम करत होतो. मला बैलाची आवड असल्यामुळं मग ह्यांनी इथं ठेवलं मला. म्हणजे सकाळी बैलासनला काय खाद्य, संध्याकाळी काय खाद्य, पुन्हा काय कमी जास्त पडलं तर ती मला विचार. कोण कोण आलं होतं इथं ज्यावेळेस तुम्ही इथं आले तेव्हा? कोण? तर आम्ही दोघं नवरा बायको चालतो. नंतर पुन्हा मूलबाळ झाली, इथंच पोरगं कामाला लागलं. लेकरासांची लग्न इकडे झाली. ह्यांनी सगळं ओके केलेलं आहे. दादानीच केलं? दादाच्या वडिलांनी आणि आजोबाने. गावाकडं काय शेती वगैरे? गावाकडे शेती पिती आहे. मग ते कोण बघतं? ती बटेन देतोय. इथं काय आहे आता? हा, इकडं तिकडे जाऊ देत नाही ती. आजोबांच्या सगळ्यात जवळचे तुम्ही? आजोबा तिकडे जाऊ देत नाही, तिकडेच बटेन द्यायला लावणार. आणि इथं काय असेल ती
करायला लावणार. आता इथं काय घरदार झालं का? इथं घरदार झाले, पोरं आहे, पोरगं कामाला लागलंय. हां हां. मग आता 2 मुलीची लग्न झाली. लग्न कोणी केले? लग्न आजोबांनीच केली. आजोबांनीच लग्न केले? बरं, दादांच्या हा, सगळा खर्च त्यांचाच. काय सांगाल बरं पृथ्वीदादा विषयी? आता ते आजोबांनी वडिलाच्या माघारी आता ह्याला शिकवलेलं ते आम्ही सांगेल ते पूर्व दिशा आणि त्यांनी सांगेल ते आम्ही पूर्व दिशा करतोय. मालक म्हणून बघता का मुलगा म्हणून बघता? मग आम्ही होय दोन्ही पण. त्यांनी काय सांगेल ते ना आम्ही काय सांगेल ते आम्हाला. तुम्ही काय म्हणून बघता? तुमच्या अंगा खांद्यावर खेळलेले दादा. आम्ही आपल्या तुम्ही इथं आल्याच्या नंतर त्यांचा जन्म झाला. हा मुलगा म्हणून बघता? मुलासारखेच. काय ही कमी पडली म्हणली लगेच हजर. बरं. बैलाची खुराक कमी पडली म्हणली लगेच हजर. वस्तू कोणत्या लागते त्या म्हणले की लगेच हजर. सगळं डॉक्टरच्या फिक्टरची फोन नंबर सगळं माझ्याकडे. हा, सगळं फोन केले की डॉक्टर येणार. काय असेल ते ह्यांच्याकडे पावत्या द्यायच्या. सगळ्या गोष्टी गोठ्यावरती नियोजन तुम्ही सांभाळता? सगळं ओके. काय नाही त्यात. ही टोपी अशीच राहते तुमची? टोपी काय टोपी नसली तर मग बैल आमची कावऱ्या बावऱ्या करते ती, म्हणून मी टोपी लिहूनच बैल सोड. किती पगार आहे काका तुम्हाला आज? आता मला आहे की 30,000. आणि सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा? सुरुवातीला 10-15 हजार होती. सुरुवातीला मी बैलाचा नाद असल्यामुळे मला पगारी फुल होती जास्त. बैल आज किती वय किती म्हणलं? आता माझं वय आहे की 55. एखादा नोकरदार व्यक्ती तो ह्या वयामध्ये त्याला इतका पगार असणं म्हणजे शक्य नाही आहे. पण बाबांचं वय 55 वर्ष जवळपास आणि या वयात त्यांना इतका पगार आहे. त्याच्यामुळं खरंच एक वेगळंपण आहे, वेगळं व्यक्तिमत्व आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? अविनाश नरसीकर. कुठले? नायगाव तालुका नरसीगाव, नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा? नांदेड जिल्हा. आता इथं सगळे बघितले तुम्ही, एक व्यक्ती तुळजापूर, नांदेड, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आहे. किती वर्ष झाले तुम्हाला? मला 20 वर्ष झाले. 20 वर्ष? 20 वर्ष झाले मला. आज वय किती? माझं 35 आहे. 35 वर्ष? 35. वयाच्या 15व्या वर्षापासून इथं दादांकडे. म्हणजे दादांच्या आजोबांसोबत तुम्ही? नाही, दादाच्या आजोबाचे नाही, दादापासूनच आपण आहे. दादापासूनच. हा. काय सांगाल दादांविषयी? दादाचं माणूस चांगले आहेत. चांगलं सगळे हे करतात, सांगतात. जास्त करून मी गोट्यावरच राहतो बैलासाठीच. रात सर्व्हिस संध्याकाळी ते सगळं नियोजन काय करता गोठ्यावर? गोट्यावर यायला वैरण पाणी, काही मका संपलं, कळू संपलं. दिवसभरातून कसं रुटीन तुमचं? काय म्हणता? दिवसभरातलं रुटीन कसं तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी हे ठेवणं, रतीब ठेवणं. रतीब ठेवणं 5 वाजता रतीब ठेवणं. 5 नंतर मग कडबा टाकणे चिरून. कडबा टाकणे झाले की मग 9 वाजता बाहेर घेणे, बाहेर बांधणे, मग परत कडबा टाकणे. मग काय आजारी झाली, काय झाले, डॉक्टर बोलले, इंजेक्शन हे करणं, त्याला बोलून घेऊन हे करून मग दुपारच्या बरं अजून पाणी वरण करायचे. हे सगळं एक वस्तूमध्ये करायचं. काय कसं नियोजन लागतं काका सांगा या पुढे? कसं नियोजन लागतं सगळं दिवसभरात सांगा बरं. आता सकाळ ज्याला आम्ही आलो का 9 वाजता आलो की आम्ही पहिले बैल बाहेर घेतो. बैल बाहेर घेतली ह्या दावणीची पूर्ण गाणगुण थांबत नाही रात्रीचं? रात्री हे असतो बघा. हां, सकाळी 5ला तर वैरण पहिली पडते. पहिल्यांदा कडवा, परत नंतर आलं की परत कडवळ टाकलं जातं, परत दुपारच्याला अजून कडवा टाकला जातो आणि संध्याकाळच्याला कुट्टे. आमच्या बैलाचे जे नियोजन जे आहे ते 5:05 उठणे, बैल बाहेर काढणे. बैल बाहेर काढल्यानंतर त्यांना वाळली वैरण एक बार टाकायची. वाळली वैरण टाकल्यानंतर बाकीचे गड्या आणि ही जी काय कामं आहे ती करायची. आणि जो बैलाला वैरण टाकतो त्याने ते औषध पाणी सगळं त्याच्या हाताने व्यवस्थित त्यानेच केलं पाहिजे, की दुसऱ्याने केलं तर कुठं कमी जास्त होता कामा नाही. ही जबाबदारी मालकानं सोपविलेली आहे. हां, पुन्हा दुपारच्या पारी कुटी टाकायची चांगली, 3च टाईम वैरण टाकायची आणि 2 टाईम औषध, 2 टाईम खोराक फुल. इतर वैरण कुणी सांगितलं जास्त टाकायचं नाही, त्याच्या पद्धतीनंच त्यांना खाते तसंच वैरण टाकायची नियोजन. नक्कीच एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न माझ्या मनात राहिला होता, तो दादांना विचारून जाऊ. दादांकडे कॅमेरा घ्या. दादा, एक शेवटचा प्रश्न. आता इतकं सगळं उभं केलेलं आहे तुम्ही, वय कमी आहे, तरुण रक्त आहे आणि या तरुण रक्तामध्ये धमक असती, आग असती वेगळी. राजकारणात जायचं कधी नाद नाही लागलं? आपण व्यावसायिक माणसं आहे, आपण व्यवसायालाच धरायचं. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी व्यवसाय द्यायचा नाही, ज्याला व्यवसाय करायचा त्यांनी राजकारणात जायचं. कुटुंबातलं कोण आहे राजकारणात? आहेत चुलते वगैरे आहेत ना राजकारणात.
त्यांचा सपोर्ट होतो का राजकारण हा पण आपण बऱ्यापैकी नाही का राजकारण हा लांबच आपण लांब पाहुणे रावळे आहेत आजोबा वगैरे मम्मीचे वडील वगैरे आहेत राजकारणात वगैरे. नक्कीच मित्रांनो, आणि शेवट जाता जाता जय शिवराय. एक छान मुलाखत झाली. धन्यवाद.